नमस्कार, मुंबई की दृष्टि समाचार में आपका स्वागत है। आइए देखते हैं आज के ताज़ा समाचार। अब समाचार विस्तार से। गोरेगांव पूर्व एक्सप्रेस हाईवे के पास श्यामवाड़ी सभागृह में एक बैठक हुई। भाजपा, शिवसेना, एनसीपी, अजित पवार गुट, आरपीआई महायुति के पदाधिकारी और कार्यकर्ताओं के बीच एक बैठक हुई, जिसमें भाजपा प्रदेश अध्यक्ष एडवोकेट आशीष शेलार, भाजपा विधायक राजहंस सिंह, सांसद गजानन कीर्तिकर आदि नेतागण मौजूद थे। नेतागण अपने कार्यकर्ताओं के लोकसभा चुनाव के बारे में बता रहे थे। गजानन कीर्तिकर ने आयोजित कार्यक्रम में कहा कि मैं अपनी और अपने सहयोगी पार्टी के साथ निष्ठावान रहूंगा। मैं अपने बेटे के खिलाफ चुनाव प्रचार करके उसे जरूर हराऊंगा। बता दें कि शिवसेना उद्धव गट ने अमोल कीर्तिकर को उत्तर पश्चिम क्षेत्र से चुनाव में उतारा है। वहीं से उनके पिता गजानन कीर्तिकर सांसद है। तुला आमदार खासदार जे काय व्हायचं ते हो, मी ज्या पक्षात गेलोय त्या पक्षामध्ये उभाटा सोड, इकडे ये, इथे शिंदे साहेबांकडून तुला तिकीट घेऊन देईल, तुला निवडून आणून देईल. त्यांनी ऐकलं नाही. म्हटलं मग आता उद्धवला असं सांग की तुम्ही मला इथे उमेदवारी दिली तर मी माझ्या वडिलांच्या विरोधात निवडणूक लढणार नाही, एवढं छाती ठोकपणे सांगतं. पाहिजे तर मला इतर ठिकाणी उमेदवारी द्या, उद्याच्या विधानसभेत द्या, पण वडिलांच्या विरोधात मी लढणार नाही. त्यालाही नकार दिला. म्हणजे माझ्या निर्णयाच्या विरोधात गेलेला मुलगा, त्याच्या विरोधात मला निवडणुकीसाठी पुढाकार घ्यावा लागणार. सांगितलेलं परवा एकदा शिंदेला भेटून सांगितलं उमेदवारी मी घेणार नाही, अमोलच्या विरोधात मी लढलो उद्या. तरी काही कान भरणारी माणसं असतात, काही माहितीत ना भट्ट्या पेटवतात राजकारणात. अरे अमोल लढतोय म्हणजे कीर्तिकर जरा बॅकफुटलाय, जोरात चालत नाही घरात मुलाला. मी आता गेले 6 महिने बघतो, त्याला बेंचेस देतात, त्याला निधी देतात, त्याला पुढे आणतात. अरे असं कधी माझ्या रक्तामध्ये नाही, माझ्या रक्तात नाही. इतके वर्ष काढली मी राजकारणात. निधी वापरायला दिला वगैरे या सगळ्या भट्ट्या आमच्या पक्षामध्ये लावणारी माणसं काही कमी आहेत. जुमानला एकदा सांगितलं, म्हटलं असं जर संशय व्यक्त केला ना तर मी घरी बसेल. म्हटलं मी प्रामाणिकपणे माझ्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मी काम करेन, पण जर का संशय व्यक्त केला, चुगली केली कोणी आणि जर माझ्या कानावरती आली तर सगळं बंद करेन आणि घरात बसून राहील. मी राजधर्म पाळणारा माणूस आहे, राजधर्म पाळतो मी. 7 वेळेला निवडणुकीत यश मिळणं सोपं काम नाही. मुंबईत शहरात कुठलाही डाग नाही, ईडीची भीती नाही, फोक्याचं आकर्षण नाही, कुठलाही पदाचा अभिलाषा नाही. मी शिंदे साहेबांकडे जेव्हा गेलो तेव्हा मी उद्धवच्या बरोबर 11 वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा कार्यकर्ता, आमदार, खासदार. माझे काही अपमान झाले आणि त्या रागापोटी मी शिंदे साहेबांकडे गेलो. आणि इकडे गेल्यानंतर आमचा जो पक्ष आता नवीन झालेला आहे, नवीन लोक आहेत, त्यांना ट्रेनिंग द्यायचं आहे, त्यांना मार्गदर्शन द्यायचं आहे, सगळं काय करायचं आहे. पण काय सगळं पक्ष अचानकपणे उभा राहिला, उठाव केल्यानंतर पक्ष झाला, पुढच्या रिकामी होत्या सगळे पटापट येऊन बसले. चांगला कोण वाईट कोण काय ठरवताच आलं नाही. असा पक्ष आमचा तयार झाला, असा पक्ष तयार झाला. आणि त्या पक्षाला आता निवडणूकला सामोरं जायचं आमच्या पक्षाचं लोक. शिवसेना बीजेपी युती आमची जी आहे ती आमची जुनी शिवसेना जी आहे, त्या जुन्या शिवसेनेच्या सवंगड्यांना घेऊन आम्ही काम करत होतो. आता नवीन लोक आलेली आहेत,
त्यांचं पार्श्वभूमी काय आहे, त्यांना आमच्या इकडची कार्यपद्धती काय, आमच्या इकडचे नीती नियम काय, ह्याची एवढी माहिती नाही, तरी आम्ही त्यांना घेऊन पुढे चाललोय. त्यांना घेऊन भाजपने त्यांना सावरून त्यांच्याकडून काम करून घ्या. त्यांच्याकडून काय चुकत असेल तर त्यांची सुधारणा करा. त्यांच्यामध्ये काय त्रुटी असेल तर त्या त्रुटी भरून काढा. परंतु आपल्याला कुठल्याही परिस्थितीत, कारण एकनाथ शिंदेने एवढा मोठा आवाडोबे निर्णय घेतल्यानंतर तर जीवावरती मुलं त्यांचं आलं होतं. राजकीय कारकीर्द संपली असती तरी त्यांनी उठाव केला. उठाव केल्यामुळे काय झालं, भारतीय जनता पक्ष 105 लोक आले होते, ते सत्तेच्या बाहेर बसले होते, त्यांना सत्तेत यायला मिळालं. शिवसेना बीजेपी युती संपुष्टात आणली होती, ही त्यांनी प्रस्थापित केली एकनाथ शिंदेनी. सरकार आणलं, महाविकास आघाडीचं सरकार गडबडून टाकलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाय उतार करायला लावलं. आणि हे सगळं केल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये परदेशात त्याची चर्चा झाली. त्या शिंदे साहेबांचा फक्त भाजपने सगळा ठेवावा एवढी आमची अपेक्षा आहे. लक्षात ठेवा, कारण तुम्ही तर बाहेर बसलाच होतात ना सत्तेच्या. 105 आमदार असून देखील सत्तेच्या बाहेर बसलेले तुम्ही. त्यांनी उठाव केला म्हणून युती झाली, महाविकास आघाडी गडगडली म्हणून सरकार आलं. एवढं विसरून चालणार नाही. त्यांचा पण मान राखला पाहिजे. मी पण सांगितलं, म्हटलं आमचे क्लेम किती आहेत, आम्ही 22 काढलो, बीजेपी राष्ट्रवादीला द्यायचे तेवढे कमी करा आणि आम्हाला तेवढे द्या. कडे गेले, पण आम्हाला हा पण पाहिजे, तो पण पाहिजे, तो पण पाहिजे. ही वृत्ती जी आहे ही चुकीची वृत्ती आहे. त्याच्या विरोधात मी आहे. आणि मी परवा 1 तास जाऊन बोललो सगळ्या विषयावरती. तेव्हा सांगितलं, म्हटलं आपला मान राखला गेला पाहिजे. लक्षात ठेवा, आमचे पण खऱ्या अर्थाने तुम्हाला या पक्षामध्ये आपापला पक्ष तुमचा जो आहे तो त्याच्यामध्ये जे स्थान मिळालेलं आहे, जो मान मराठा मिळतो, जी या दरबारामध्ये मनसबदारी मिळते, ही तुम्ही या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सूत्रधार आहात. म्हणून लोकशाहीमध्ये वयाची 18 वर्ष पूर्ण झाली की एखादा तरुण मतदार होतो आणि निवडणूक आली की मतदान केलं की त्याला फार मोठा आनंद होतो. त्याचं लोकशाहीचं कर्तव्य संपतं मतदान केल्यानंतर. परंतु राजकीय पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत तुमच्यासारखे, तुमच्याकडे विशिष्ट जबाबदारी असते. तुमच्यावरती सगळी पक्षाची भिस्त असते अवलंबून. तुम्ही तुमच्या राजकीय जीवनामध्ये कुठल्याही निवडणुकीत पक्षाचा उमेदवार जिंकून कसा आणू शकता यावरती तुमचं कार्य मोजलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला त्या पक्षामध्ये मान सन्मान मिळतो. तुम्हाला पक्षामध्ये तुमच्या म्हणण्याला किंमत येते. आणि त्यामुळे आमदार असेल, नगरसेवक असेल, खासदार असेल, तेवढ्याच उंचीवरती आपल्या सर्वांची जबाबदारी, आपल्या सर्वांना मान सन्मान. आता आज आपण उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रामध्ये 6 विधानसभा आहेत. त्यापैकी दिंडोशी विधानसभेचे सर्व पदाधिकारी एकत्र आलेले. आपल्याला युती म्हणून नवीन काही काम करण्याची गरज नाही. युतीमध्ये आपण गेले
25 वर्ष आहोत. 25 वर्ष युतीमध्ये काम करणारे आहोत आपण. निवडणुकीच्या वेळेला आपल्या विधानसभामध्ये, आपल्या विधानसभेच्या महानगरपालिका वॉर्डमध्ये जे बूथ आहेत त्या बूथमध्ये रजिस्टर झालेला बूथ प्रमुख हा आपण ठेवलेला आहे प्रत्येक पक्षाने. हा त्या बूथ मधल्या असणाऱ्या यादीच्या 1200-800 मतदारांचा प्रमुख आहे. हा निवडणुकीमध्ये आपला जो उमेदवार आहे त्यांचा तो प्रतिनिधी, त्यांनी त्यांच्यापर्यंत जायचं. 800, 1000 असतात, 1200 असतात, म्हणजे 200, 250, 300 घरं असतात. आता आपण युती म्हणून लढतोय. युती म्हणून लढत असताना एकदा भाजपचा गेला, एकदा शिवसेनेचा गेला, एकदा RPIचा गेला, एकदा महिला गेल्या, एकदा युवक गेला. अशा सगळ्या पद्धतीने करण्यापेक्षा तुम्ही ग्रासरूटला, ग्राउंड लेवलला एकमेकांशी समन्वय साधून मतदारांपर्यंत कसे जाल, त्याचा जो इफेक्ट आहे तो फार चांगला असतो. आता निवडणुकीला 1.5 महिना राहिले, उमेदवार आपला नक्कीच जाहीर होणार. आणि हा उमेदवार जो आहे त्यासाठी आपल्याला त्या उमेदवाराची माहिती, महाराष्ट्रात आपल्या सरकारने एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली कामं जी आहेत त्याची यादी, केंद्रामध्ये मोदी साहेबांनी 10 वर्षात केलेली प्रगती, देशाची आर्थिक परिस्थिती किती उंचावली, आंतरराष्ट्रीय जगामध्ये G20चं अध्यक्षपद मिळालं, GST मुळे पैसा मिळू लागला, 370 कलम हटवलं, राम जन्मभूमीमध्ये रामाचं मंदिर बांधलं. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना उपयोगी पाहिजे, तुम्हाला माहिती असलं पाहिजे, तुम्हाला लोकांशी संवाद साधता आलं पाहिजे, त्यांचा गैरसमज असेल तर दूर करता आला पाहिजे. उमेदवार जो असेल त्याची सगळी संपूर्ण माहिती त्याला द्यायला तुम्हाला सांगता आली पाहिजे. आणि हा जेवढा संपर्क तुम्ही वाढवाल आणि त्यांची मनं जिंकाल त्यानंतर तुम्हाला मतं मिळतील. उगाच आपलं श्रीपा वाटल्या, पत्रकं वाटली, घोषणा देऊन फिरत बसला, जाहीर सभेमध्ये त्या ठिकाणी गर्दी केली, यांनी मतं वाढत नाही. मतं वाढतात ती तुमच्या प्रत्यक्ष मतदारांपर्यंत जाण्याची तुमची क्षमता काय, तुमचं कौशल्य काय, तुम्ही किती संपर्कात राहता, किती व्यवस्थित बोलता याच्यावरती अवलंबून आहे. माझ्या आयुष्यात मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निवडणुकीला लढायला गेलो, निवडणूक प्रचार प्रमुख होतो, आणखी काय काय होतो. मी स्वतः 7 वेळेला यशस्वी निवडणूक लढलो, सगळं माहिती आहे इकडचं सगळ्यांना. पण ह्याचा अर्थ जो कार्यकर्ता जो आहे हा जर व्यवस्थित कार्यरत ठेवला, कार्यरत करण्यासाठी त्याला आपण मार्गदर्शन केलं तर आपल्याला यश मिळू शकतं. आता तुम्हाला मोदी साहेबांनी केलेलं काम, एकनाथ शिंदेनी, आमच्या फडणवीस साहेबांनी केलेलं काम हे लोकांना सांगण्याचा नैतिक अधिकार कोणाला आहे? तुम्हाला आहे. तुम्ही त्या पक्षाचे प्रमुख आहात. करायचं आहे. राजन सिंग हे मला आपण त्यांचे विचार ऐकण्यासाठी आतुर आहोत. असे सन्माननीय शिवसेना नेते गजानन कीर्तीकर यांनी मुलाचे मार्गदर्शन केलेलं आहे. आता मी आठवले गटाचे तालुकाध्यक्ष संजय पवार यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आभार प्रदर्शन करायचं. कार्यक्रमाला उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आपल्या सर्वांच्या
अथक प्रयत्नाने आणि सहकार्याने आजची ही सभा यशस्वीपणे झालेली आहे. याचा नाही की या ठिकाणी कोणताही उमेदवार येऊ द्या तो भरघोस मतानेच निवडून जाणार आहे यात शंका नाही. हे आपल्यासाठी सांगावंसं वाटतंय. आणि आपण जो हा कार्यक्रम यशस्वी केला त्या कार्यक्रमाला उपस्थित भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि रिपाई या सर्व या विभागाचे लोकसभेचे खासदार गजानन कीर्तीकर साहेब तसेच भाजपाचे मुंबई उपाध्यक्ष आणि या विधानसभेचे एवढ्यावरती कोणी उभे राहू नका. समाचार कैसा लगता है हमें कमेंट करके बताएं। धन्यवाद। आपका दिन शुभ हो।